नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक विलास आखाडे यांची विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ यांनी खास मुलाखत घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली। यावेळी नगरपालिका संदर्भात विचारलं असता विलास आखाडे म्हणाले की गेल्या 10 वर्षापासून मी मेहकर नगरपालिकेचे माळीपेठ भागातून तिकीट मागत आहे, मात्र दोन्ही वेळेस मला डावलण्यात आलं। मागील पंचवार्षिकमध्ये माझं तिकीट फायनल झालं होतं, मात्र शेवटच्या 10 मिनिटात माझं तिकीट कापण्यात आलं। मात्र मी एकनिष्ठ माणूस आहे, तिकीट मिळालं काय किंवा नाही मिळालं काय तरी मी शिवसेनेचे एकनिष्ठेने काम केलेलं आहे व यापुढेही करत राहीन। नगराध्यक्ष पदासंदर्भात विचारलं असता अजय उमाळकर, सुरेश तात्या वाळूकर ही दोनच नावे सध्या चांगली असल्याचे विलास आखाडे यांनी यावेळी सांगितलं। तर संजय रायमुलकर साहेब यांच्या पराभवाबद्दल विचारलं असता आम्ही जो 4-4.5 हजार कोटी रुपयांचा विकास केला आहे तो विकास जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो आहोत। गाजावाजा करण्याची गरज होती, मात्र त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो। त्यामुळे यापुढे झालेल्या चुका सुधारून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकेल असं त्यांनी यावेळी सांगितलं। विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, मी उद्धव फंगाळ आपल्या सोबत आहेत। माळीपेठ मध्ये राहणारे म्हणजे मेहकर शहरामध्ये माळीपेठ मध्ये राहणारे विलास भाऊ आखाडे, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते, आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात त्यांना नगरपालिकेमध्ये निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा आहे। आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया। विलास भाऊ, तुमचे स्वागत आहे। नमस्कार। विधानसभेच्या निवडणुका झाल्या नेमक्याच, आणि तुम्ही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक असल्यामुळं सर्वच गोष्टीमध्ये त्यांच्या सुखादुःखात, आडी अडचणीत, प्रचारामध्ये, विकासाच्या कामात म्हणजे एकंदरीत सर्वच कामात तुमचा सहभाग असतो। जो पराभव झाला त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, कशामुळे झाला असं काय नेमकं समजा? पराभवाचे कारण कसे थोडेफार आमचं हलगर्जीपणा समजा, आम्ही कुठेतरी कमी पडलो, दुसरं काय? कमी कसं नेमकं? विकास तर 4.5 हजाराचा झाला ना, 4.5 कोटी विकासाच्या भरोश्यावर आम्ही जास्त राहिलो ना, त्यामुळे कार्यकर्त्यापर्यंत थोडंफार पोचायला आम्हाला हे झालं आणि ते आम्ही सांगू शकलो नाही लोकांपर्यंत। म्हणजे एवढा जो विकास झाला समजा आम्ही गाजावाजा करू शकलो नाही, त्यांचा जसा व्हायला पाहिजे होता तसं करू शकले नाही, तिथंच आम्ही थोडं कमी पडलो। त्यामुळे कमी पडलो। बर, आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तुमची इच्छा आहे का माळीपेठ मधून निवडणूक लढवण्याची? केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब व आमचे दैवत रायमुलकर साहेब यांनी जर उमेदवारी दिली तर आपण लढायला तयार आहे। त्याच्या आधी 2दा आम्ही फॉर्म भरलेला आहे, 2दा आम्हाला विरोध झाला, त्यामुळे थोडी माघार घेणं पडली दोघांच्या याच्यातून। मागायच्या वेळी तर माझ्या नावाची फायनल झालं, पण शेवटच्या 10 मिनिटात मध्ये माझा अर्ज कटला। म्हणजे मागील 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्षामध्ये तुम्ही शिवसेनेकडे तिकिटाची मागणी केली होती, हो, आणि मागील पंचवार्षिक मध्ये तुमचं जवळपास फायनल झालं होतं तुम्ही तुमच्या सांगण्यानुसार, आणि वेळेवर तिकीट कटलं म्हणजे मग आता हे वेळेवर फायनल करणे, तिकीट कटणे, 10 वर्षापासून तुम्ही तिकीट मागत आहे, मग आताच तुम्हाला तिकीट देतील का असं वाटतंय का तुम्हाला? ती शेवटी पक्षाचा निर्णय असतो, आपण आपलं काम करत राहायचं। निर्णय शेवटी घेणारे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आहेत, आमदार संजयजी रायमुलकर साहेब आहेत। आज ते माजी जरी असते तरी आमदार आमच्यासाठी तेच आहेत आणि राहणार आहेत। माळीपेठ मधून शिवसेनेकडून अजून कोणी इच्छुक आहेत का? काही लोक इच्छुक आपापल्या पद्धतीने निवडू शकतात। आपण आपल्या तुमच्या माहितीनुसार काही आहेत का? आपल्या माहितीनुसार तर नाही, माळीपेठ म्हणून इच्छुक नाही कोणी समजा। जे माजी असले ते असू शकतात, जे माजी नगरसेवक आहेत समजा, माजी नगरसेवक आहे का नाही, आणि जे नवीन तुमच्यासारखे समजा इतर वार्डामध्ये नवीन युवा पिढी येत आहे किंवा नवीन इच्छुक येत आहेत, म्हणजे नव्या जुन्याला असं काही फेरबदल करायला पाहिजे का, जुने डबल घ्यायला पाहिजे का, नवीन द्यायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? निश्चित कसं असते, फेरबदल थोडा व्हायलाच पाहिजे, पक्षाचा बी व्हायला पाहिजे। जे जुने पदाधिकारी आमच्यासारखे बी असले
आमच्या जागेवर दुसऱ्या कोणाला संधी द्यायला पाहिजेत, म्हणजे नवं जुनं व्हायला पाहिजे, पक्ष टिकून राहील आपला. जे इच्छुक लोक असे उभारीने काम करणारे आहेत त्याला बी कुठं कुठं संधी भेटली. माझ्यावर विभाग प्रमुखाची जबाबदारी होती, भूत प्रमुखाची होती, त्याच्या जागी जर दुसरी नेमणूक केली तर समोरचा हे राहील, काम करण्याची संधी मिळेल, न्याय मिळेल आणि पक्ष संघटित राहील. ते जे नगराध्यक्ष पद मी करतो, शिवसेनेकडून काय वाटतं तुम्हाला की बा शिवसेनेकडून कोणाला द्यायला पाहिजे किंवा कोण कोण इच्छुक आहे असं काय तुम्हाला आता चर्चा होतच असेल? म्हणजे समजा आता इच्छुक तर भक्कम जण असतात, कोणाला वाटते, ठळक नाव मला पण वाटते, मला पण दिलं तुम्ही राहू शकतो. नगरसेवक आहे ना, तुम्ही नगरसेवकाची मागणी केलेलीच आहे. नगराध्यक्ष पदासाठी काय? नगराध्यक्ष पदासाठी सांगा लागलो, कोणाला आपापलं हे असते, पण याच्यात इच्छुक नाव काय तुमच्या? सुरेश तात्या वाळूकर असतील, मेन चांगले माणसं आहेत आणि सर्व समाज त्यांना चालणार आहे. अजून आजूभाऊ उमाळकर आहेत, असे 1-2 माणसं आहेत, पण मेन कसं तात्याला सर्व समाज. मागच्या वेळेस तुमचे 14 नगरसेवक निवडून आले होते, 14 म्हणजे बहुमताने आले होते, पण नगराध्यक्ष आले नव्हते. म्हणजे जनतेमधून नगराध्यक्ष होते त्याच्यामुळे आले नव्हते. 14 बहुमत तुमचं होतं. यावेळेस नगरपालिकेचं चित्र काय वाटेल तुम्हाला? यावेळेस नगरपालिकेचं चित्र आता नेमका विचार काय पडते, आरक्षण काय होते तिच्यावर अवलंबून आहे. आणि नगराध्यक्ष पदाचं झालं समजा, एक नगरसेवक किंवा नगराध्यक्ष एक सत्ता येईल आमची, एक हाती येईल. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बर, पराभव झाल्यानंतर बी तुम्ही कसं म्हणता बा एक हाती येईल? कार्यकर्त्यामध्ये उभारी आणणं, हे आणणं, हे काय गोष्टी? मी काय सांगितलं तुम्हाला तेच सांगतो ना, की जे पराभव झाला आमचा तिथं आम्ही थोडंफार माहिती हे करून किंवा आता पुरा नगर परिषद आपल्या हातात कशी घ्यायची त्याचीच आम्ही हे करणार ना. नवीन जे मुलं आहेत आता, युवा पिढी आहेत, त्यांना संधी देणे, आमच्यासारख्या थोडंफार मागे राहायचं, असेच. आता समजा तुम्हाला एक प्रश्न आहे आपला, किंवा समजा मागासवर्गीय आरक्षण पडलं तर शिवसेनेकडे कोणता उमेदवार? नाही, ते मंत्री महोदय आमदार साहेब ठरवतील, वरिष्ठ नेते पातळीवर ठरवतील. हे होते विलासभाऊ आखाडे आपल्यासोबत. त्यांनी माळेपेठ मधून नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. मागील 2 पंचवार्षिक मध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये त्यांना वेळेवर तिकीट कापल्या गेलेलं आहे. यावेळेस त्यांना संधी द्यावी अशी विलासभाऊ आखाडे यांची इच्छा आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आणि माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी जर त्यांच्यावर विश्वास टाकला व त्यांना तिकीट दिलं तर ते माळेपेठ मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मेकर नगर अध्यक्ष पदासाठी त्यांनी सांगितले की सुरेश तात्या वाळूकर आणि आजूभाऊ उमाळकर ही 2 नावं सध्या चर्चेमध्ये आहेत. मात्र वेळेवर राजकीय घडामोडी काय होतात हे त्यावरच अवलंबून आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.